आता आपण एक्सपेरिमेंट नंबर लास्ट टाइम जो घेतला तो आपण 8 बीट ऍडिशन आणि सबस्ट्रक्शन बघितला. ठीक आहे. किल सॉफ्टवेअर आपण जे यूज करतोय ते प्रोसेसर साठी ते कसं यूज करायचं, त्यात प्रोजेक्ट कसा तयार करायचा, प्रोजेक्ट मध्ये फाईल्स कशा डिझाईन करायच्या, की फाईल मध्ये प्रोग्राम कसा राईट करायचा आहे, त्याची आपण आउटपुट विंडो चेक केली. ठीक आहे. मेमरी विंडो चेक केली, मेमरी ऍड्रेसला कसं लोकेशनला आन्सर आपलं सेव्ह होतं ते बघितलं. आता जो डेटा आपण 8 बीट साठी अरिथमेटिक ऑपरेशन केलं, ठीक आहे, ऍडिशन सबस्ट्रॅक्शन, तर तेच आपल्याला 16 बीट साठी करायचंय. की 16 बीट ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन असणार आहे. त्यासाठी जे आपल्याला इन्स्ट्रक्शन आहेत, मूव इन्स्ट्रक्शन, ADD ऍड, SUBB सबस्ट्रॅक्ट, ऍड विथ कॅरी, ठीक आहे, ऍडिशन ऑफ 2 16 बीट नंबर्स दिलेले बघा 1 2 3 4 हेक्स आणि 9 8 7 6 हेक्स. ठीक आहे. तर इथे बघा प्रोग्रामिंग दाखवली आहे, मूव DX कॉमा डाटा. ठीक आहे. फर्स्ट जो डाटा असेल तुमचा तो DX मध्ये मूव्ह केला आहे. त्याच्यानंतर ऍक्च्युली इथे आहे मूव AX कॉमा नंबर 1. फर्स्टली तुमचा जो काही नंबर 1 जो डेटा आहे, फर्स्ट नंबर जो आहे तो आता इथे DX रजिस्टर इनिशियलाइज केलेले, ते न करता डायरेक्ट आपण तुम्ही A किंवा B रजिस्टर मध्ये नंबर 1 मूव्ह करू शकता. त्याच्यानंतर नंबर 2 हा BX रजिस्टर मध्ये मूव्ह केलेला आहे. त्याच्यानंतर ADD डायरेक्ट सिम्पली AX कॉमा BX, फर्स्ट जे रजिस्टर लिहिलेलं असणार आहे त्याच्यामध्ये आन्सर तुमचं सेव्ह होणार आहे. बरोबर. AX कॉमा BX जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा ऍडिशन होऊन त्याचा आन्सर AX मध्ये सेव्ह होणार आहे. त्याच्यामुळे मूव सम कॉमा AX, म्हणजे AX ची जी सम असणार, AX जे ऍडिशन असणार आहे ती मूव्ह होणार आहे सम मध्ये. ठीक आहे. JNC जम्प, जर कॅरी असेल तर जम्प करा. बरोबर. कशावर? मूव सम प्लस 2,01, देन मूव H, 4CH आणि इंटरनल जे असेल ते 21 हेक्स. तर अशा पद्धतीने सिंपल आहे प्रोग्राम. आपण डायरेक्ट प्रोग्राम बघणार आहे. टेबल आहे आपला हा. ऍडिशनचं काय आन्सर असणार आहे, सबस्ट्रॅक्शनचं काय आन्सर असणार आहे. कॅरी जर असेल तर ऍडिशन विथ कॅरी जर असेल, किंवा सबस्ट्रॅक्शन विथ कॅरी असेल तर त्याचं काय आउटपुट येणार आहे ते आपल्याला इथे लिहायचं आहे. सिंपल आहे, आपण करून बघणार आहे आता.
ठीक आहे. प्रोग्रामचा प्रॉब्लेम बघा काय. राईट प्रोग्राम टू ऍड 2 16-bit numbers where starting address is 2000 and the numbers are 3000 and 3002. Memory address and store result in 3004 and 3006. ठीक आहे. इथे आपल्याला ऍडिशन दिलेली आहे, त्याच्यासाठी नंबर्स दिलेले 3000 आणि 3002. ठीक आहे. आणि त्याचा रिझल्ट जो आहे तो स्टोअर करायचा आहे 3004 अँड 3006. इनपुट डेटा आहे बघा, काय काय दिलेलं आहे इनपुट डाटा मध्ये. F0 आणि इथे BX आणि AX जे आहे ते रजिस्टर आहेत, बरोबर. त्याचा मेमरी ऍड्रेस बघा काय दिलेला आहे, 3003 3002. ठीक आहे. लोअर बीट आधी लिहिलंय आणि मग हायर बीट. ठीक आहे. हायर बीट आणि लोअर बीट. तसंच 3000 अँड 3001. ठीक आहे. 3001 असे मेमरी ऍड्रेस घेतलेले आहेत दोन नंबर्स साठी. ठीक आहे. त्याच्यानंतर आउटपुट डेटा जो असणार आहे तो कशावर सेव्ह होणार आहे, 3004 3005. बरोबर. याच्यावर रिझल्ट सेव्ह होणार आहे तुमच्या या मेमरी लोकेशनला. आणि कॅरी जी आहे ती 3006 आणि 3007 या मेमरी ऍड्रेसवर सेव्ह होणार आहे. तुमचा इनपुटचे जे दोन नंबर्स आहेत त्याच्यासाठी 16-बीटचं ऍडिशन आहे, त्याच्यामुळे आपल्याला दोन मेमरी ऍड्रेस लागतात. ठीक आहे. लोअर बीट आणि हायर बीट. 3000 3001 या दोन मेमरी बीटला तुमचा एक नंबर सेव्ह होईल. 3002 3003 याच्यावर तुमचा दुसरा नंबर सेव्ह होईल. बरोबर. हे दोन नंबर झालेत. ठीक आहे. त्याचा जो रिझल्ट असेल ऍडिशनचा तो तुमचा सेव्ह होईल 3004 अँड 5 वर. ठीक आहे. रिझल्ट जे आन्सर असेल ते. आणि त्याची कॅरी जी असेल ती 6 आणि 7 या मेमरी ऍड्रेसवर सेव्ह होणार आहे. ठीक आहे. हे मेमरी ऍड्रेसचं आपल्याला लोकेशन प्रोग्राम मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. हे आपण आपल्या स्पेसिफिकेशन, आपल्या सिम्प्लिफिकेशन साठी हे लिहून घेतलेलं आहे. अल्गोरिदम बघा कसा येईल त्याचा. लोड 000x into CX register. ठीक आहे. लोड द डाटा into AX means accumulator register for memory 3000. Load the data into BX register for memory 3002. 3000 and 3001 ही मेमरी लोकेशन तुम्हाला AX साठी लागणार आहे. त्याच्यामध्ये तो एक नंबर तुमचा अक्युमुलेटर मध्ये लोड झालाय. त्याच्यानंतर BX मध्ये तुम्हाला 3002 3003 असे दोन मेमरी लोकेशन्स तुम्हाला BX रजिस्टर साठी लागणार आहे, त्या नंबर साठी लागणार आहे. ऍड BX विथ अक्युमुलेटर रजिस्टर AX. ठीक आहे. ऍड BX विथ AX म्हणजे रिझल्ट कुठे स्टोअर होणार, AX मध्ये. जम्प इफ नो कॅरी. कॅरी नसेल तर जम्प करा. इन्क्रीमेंट CX बाय 1. मूव डाटा फ्रॉम AX टू मेमरी लोकेशन 3004. ठीक आहे. AX चे अक्युमुलेटर मध्ये जे ऍडिशनचं तुमचं जे काही आन्सर आलेलं असेल ते तुम्हाला कुठल्या मेमरी लोकेशनला सेव्ह करायचंय, 3004 आणि 3005. बरोबर. अक्युमुलेटर मध्ये तुमचा रिझल्ट असणार आहे. तर रिझल्ट साठी आपण कुठल्या मेमरी लोकेशन चूज केलेले आहे, 3004 आणि 3005. तर ह्या दोन्ही लोकेशनला ते सेव्ह होणार. बरोबर. नंतर मूव डाटा फ्रॉम CX रजिस्टर टू मेमरी. CX मध्ये जी काही कॅरी तुमची जर 0 नसेल तुमचं आन्सर, जर कॅरी येत असेल तर CX हा इन्क्रीमेंट होईल. बरोबर. तो इन्क्रीमेंट झाला की त्याचं जे काही आन्सर असेल ते तुमचं 6 आणि 7 मध्ये इथे 3006 आणि 3007 या मेमरी लोकेशनला सेव्ह होणार आणि स्टॉप. हा झाला अल्गोरिदम. ठीक आहे. आता प्रोग्राम फ्लो चार्ट पण तुम्ही ड्रॉ करायचा आहे. अल्गोरिदम वरून फ्लो चार्ट ड्रॉ करता येणार आहे. तो फ्लो चार्ट इथे ड्रॉ करायचा आहे. त्याच्यानंतर प्रोग्राम मध्ये
मेमरी लोकेशन 2000 या मेमरी लोकेशन्स पासून आपल्याला प्रोग्राम स्टार्ट पॉइंट सांगितलेला आहे. त्यांनी 2000 या मेमरी लोकेशन पासून तुम्ही स्टार्ट करा प्रोग्राम. ठीक आहे. तर प्रॉब्लेम मध्ये दिलेलं आहे बघा, वेअर द स्टार्टिंग ऍड्रेस इज 2000, म्हणून 2000 या मेमरी ऍड्रेस पासून स्टार्टिंग केली. ठीक आहे. मूव CX000X. CX मध्ये कॅरी जर काही असेल तर ते रजिस्टर आपण 00 करून घेतलेलं आहे. ठीक आहे. मूव AX, 3000. नेक्स्ट मूव BX 3002. ठीक आहे. मूव करून घेतले एक्स आणि BX ला. त्याच्यानंतर नेक्स्ट ऍड AX, BX. ऍडिशन होणार. JNC दिलेलं आहे, जम्प विथ इफ नो कॅरी. कुठे जम्प करणार? जर कॅरी नसेल तर डायरेक्ट मूव ह्या कंडिशनला. ठीक आहे. जर कॅरी असेल तर CX होता, इन्क्रीमेंट होणार, CX इन्क्रीमेंट होणार. जर कॅरी असेल तर इन्क्रीमेंट होणार CX रजिस्टर, आणि जर नसेल तर ते कुठल्या ऍड्रेसला जाणार? इथे दिले बघा 2010 ह्या ऍड्रेसला जाणार. म्हणजे 3004 एक्स ची जी व्हॅल्यू आहे ती 3004 मध्ये जाणार, CX ची जी आहे ती 3006 मध्ये, आणि स्टॉप. हा झाला आपला प्रोग्राम. ठीक आहे. एक्सप्लेनेशन बघा. मूव इज यूज्ड टू लोड अँड स्टोअर द डाटा. Add is used to add two numbers where there one number is in accumulator or not. एक नंबर ऍक्च्युअली आपण अक्युमुलेटर मध्येच टाकतो, त्याच्यानंतर ऍड करतो, आणि मग ती अक्युमुलेटर मधली व्हॅल्यू आणि प्लस तुमच्या नवीन रजिस्टर मधली व्हॅल्यू ऍड होते. JNC is 2-bit command which is used to check the whether the carry is generated from accumulator or not. JNC jump if no carry ही इन्स्ट्रक्शन आपण कॅरी जनरेट होणार असेल तर ती यूज करतो. INC इज यूज टू इन्क्रीमेंट अँड रजिस्टर बाय 1. रजिस्टरचे इन्क्रीमेंट बाय 1 ने इन्क्रीमेंट करण्यासाठी INC आपण इन्स्ट्रक्शन यूज करतो. HALT is used to stop the program. X is an accumulator which is used to load and store the data. And BX and CX are general purpose register where BX is used for storing second number and CX is used to store carry. आता आपण बघितलं प्रोग्राम मध्ये CX, BX, AX या रजिस्टरचे जे यूज आहे त्याचे एक्सप्लेनेशन इथे आपण बघितलंय. AX हे अक्युमुलेटर रजिस्टर आहे, BX आणि CX जे आहे ते जनरल पर्पज रजिस्टर आहे. त्याच्यामधला BX आपण सेकंड नंबरचा डेटा सेव्ह करण्यासाठी यूज केला, आणि CX जो आहे तो कॅरी सेव्ह करण्यासाठी केलेला आहे. ही झाली आपली 16-bit ऍडिशन. बिट ऍडिशन नंतर नेक्स्ट जे प्रॅक्टिकल आहे आपलं, परफॉर्म सम ऑफ सिरीज ऑफ नंबर्स. Array addition is useful to solving many applications, level programming using assembly language program, process algorithm, flowchart and various instructions. इथे आपल्याला array यूज करायचं आहे, सम ऑफ सिरीज ऑफ नंबर्स. एक नंबरची सिरीज जी आहे त्याची ऍडिशन कशी करायची, सम ऑफ सिरीज ऑफ नंबर ते बघायचं आहे याच्यामध्ये आपल्याला. इन्स्ट्रक्शन्स कुठल्या कुठल्या यूज करणार आहे बघा. ह्या प्रोग्राम मध्ये आपण इन्स्ट्रक्शन मूव REG, मूव रजिस्टर, रजिस्टर कशासाठी यूज केली जाते. दिस इन्स्ट्रक्शन टू परफॉर्म डाटा ट्रान्सफर बिटवीन स्पेसिफाइड रजिस्टर टू मेमरी लोकेशन्स. इन्क्रीमेंट रजिस्टर, दिस इन्स्ट्रक्शन इज यूज टू इन्क्रीमेंट व्हॅल्यू ऑफ रजिस्टर और मेमरी लोकेशन बाय 1. इथे जर व्हॅल्यू असेल तर ती 1 ने इन्क्रीमेंट होईल. इथे जर मेमरी लोकेशन असेल तर ते सुद्धा रजिस्टर मध्ये जी व्हॅल्यू असेल तिच्याने 1 ने इन्क्रीमेंट होईल. म्हणजे तुम्ही मेमरी ऍड्रेस पण मेमरी लोकेशन पण तुम्ही इन्क्रीमेंट करू शकता किंवा व्हॅल्यू पण इन्क्रीमेंट करू शकता. DEC रजिस्टर जे डिक्रीमेंट रजिस्टर,
This instruction is used to decrement value of register or memory location by 1. सेम जशी इन्क्रिमेंटनी तुम्ही 1 ने ती व्हॅल्यू इन्क्रिमेंट करता तसं डिक्रिमेंटनी त्या रजिस्टर मधली मेमरी लोकेशन किंवा त्याची व्हॅल्यू 1 नी डिक्रिमेंट होणार आहे. नेक्स्ट JNC लेबल. तर लेबल म्हणजे तुम्हाला जिथे जंप करायचं त्याचं लेबल इथे द्यायचं. इट इज द कंडिशनल जंप इन्स्ट्रक्शन used to jump to the specified location when the condition satisfied. There are different such as conditional instruction like JC, JZ, JNZ, JB, JAE, JANE. ठीक है. J jump with carry, jump with not carry. या सगळ्या ज्या इन्स्ट्रक्शन आहेत या कंडिशनल इन्स्ट्रक्शन आहेत. त्या वन बाय वन तुम्हाला जसं पुढचे प्रोग्राम येतील तसे आता कळतील. There is unconditional jump instructions used for unconditional jump. Loop label ही and comma address label किंवा address दोघांपैकी काही असू शकतं. Controls the execution of routine. A specified number of times or count is given to CX or CL. Loop appears at the end of the loop and decrements the CX or CL by 1. या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स आपण यूज करणार आहे. फ्लॅग रजिस्टर दाखवलंय बघा 8086 साठीचं. कॅरी फ्लॅग, पॅरिटी फ्लॅग, ऑक्झिलरी कॅरी फ्लॅग, झिरो कॅरी, साइन, ट्रॅप, इंटरप्ट, डायरेक्शन आणि ओव्हरफ्लो. ठीक आहे. हे सगळे फ्लॅग रजिस्टर आहेत. तर आता इथे बघा डायग्राम मध्ये दिलंय ॲरे दिलेला आहे आणि त्याची ऍडिशन करायची. ठीक आहे. फर्स्ट व्हॅल्यू इज 1000 प्लस 2000. ठीक आहे. आन्सर इज 3000. बरोबर. 3000 नेक्स्ट याला कॅरी केलंय. 3000 इथे आल्यानंतर नेक्स्ट व्हॅल्यू इज 1500. ठीक आहे. ती प्लस केली आहे. आन्सर आलंय 4500. नेक्स्ट व्हॅल्यू 1200. 4500 प्लस 1200. ठीक आहे. नेक्स्ट व्हॅल्यू याचा आन्सर 6700. नेक्स्ट व्हॅल्यू इज 3500. त्याची ऍडिशन केली 9200. ठीक आहे. त्याच्याने काउंटर इन्क्रिमेंट झाला आहे एक एकनी त्या व्हॅल्यू. ठीक आहे. आणि आन्सर तुमचं जे फोर्थ लूपला जे आन्सर येईल ते 9200 येणार आहे. 16 बीटची ऍडिशन साठी अल्गोरिदम आहे. सिरीज ऑफ 16 बीट नंबर. ठीक आहे. अल्गोरिदम बघा कसं आहे. अल्गोरिदम आहे. इनिशियलाइज द डाटा सेगमेंट विथ नंबर्स इन an array to add. आधी इनिशियलाइज करायचं डाटा सेगमेंट. Initialize source index register as a start of array which helps to access the elements of array. Initialize the CX register as a count with n1 and x is equal to 000x where the n is the number of element in the array. तुम्ही जे number of element त्यात ऍड करणार तो नंबर असणार आहे n is equal to 1. Perform ADD instruction, add instruction ax is equal to x plus s1. As s1 is 000x, it reads first element of array ax as 0 and stores addition in ax. नेक्स्ट जी व्हॅल्यू असेल ती त्याची ऍडिशन होणार ax सोबत आणि त्याचे जे आन्सर असणार आहे ते x मध्ये सेव्ह होणार. इफ द ऍडिशन इज ग्रेटर देन इन्क्रिमेंट MSB पॉइंटर ऍज अ कॅरी. जर ती व्हॅल्यू ग्रेटर असेल तर MSB पॉइंटर जो आहे तो कॅरीला इन्क्रिमेंट करेल.
इन्क्रिमेंट SI टू ऍक्सेस नेक्स्ट एलिमेंट ऑफ अरे. त्याच्यानंतर SI जो आहे तो इन्क्रिमेंट होईल, बरोबर, कारण पुढचा नंबर घ्यायचा आहे. डिक्रिमेंट द काउंटर CX बाय 1, परत डिक्रिमेंट होणार काउंटर 1 नी. चेक वेदर द काउंटर इज 0 और नॉट. 0 आहे की नाही काउंटर ते बघायचंय. नसेल तर स्टेप 6 ला जाईल, परत इन्क्रिमेंट करेल SI, परत पुढचा नंबर घेईल आणि ऍडिशन होईल. ठीक आहे. आणि जर काउंटर जर 0 नसेल, 0 पेक्षा हायर असेल, तर स्टोअर द रिझल्ट इन द सम लोकेशन और व्हेरिएबल डिक्लेअर ऍट द स्टोरिंग रिझल्ट. आणि स्टॉप. हा झाला अल्गोरिदम आहे, त्याच्यावरून फ्लो चार्ट आहे इथे, सेम ॲज अल्गोरिदम जो आपण एक्सप्लेन केला तसंच फ्लो चार्ट आहे. त्यासाठीचा जो सिम्पली लँग्वेज प्रोग्राम आहे तो राईट करायचा आहे, सिरीज ऑफ ॲरेचा. ॲरे 16 बीट नंबर घ्यायचे आहेत आणि 8 बीट नंबर घ्यायचे आहेत, त्यासाठीचा प्रोग्राम. एकदा किल मधली जी फाईल आहे आपलं क्रिएशन, त्याची एकदा रिव्हिजन करून घेऊ, म्हणजे तुमच्या लक्षात राहील. तुम्हाला हे प्रोग्राम मग किल मध्ये रन करता येतील. मैम, हाँ 9 प्रैक्टिकल में क्या क्या लिखना है, एक बार रिपीट प्लीज. हो हो करते मी एकदा तुम्हाला फाईल क्रिएशन दाखवते. यस मैम. किल सॉफ्टवेअर आहे आपलं, त्याच्यावर डबल क्लिक करायचं आहे. प्रोजेक्ट, न्यू प्रोजेक्ट, प्रोजेक्टला नाव द्यायचंय 16 ऍड 16 बीट. सेव्ह. इथे आपण ॲटमेल किंवा फिलिप्स हे सिलेक्ट करणार आहे. फिलिप्सच्या प्लस साइन वर टिक करणार. टार्गेट क्रिएट केलंय तुमचं. त्याच्यानंतर फाईल, न्यू फाईल तुमची ओपन झालेली इथे विंडो. त्याच्यानंतर फाईल, सेव्ह. ठीक आहे, तुमचं जे काही असेल त्याला नाव द्यायचं फाईलला ऍड 16 बीट. ठीक आहे. एक्सटेन्शन द्यायचं आहे ASM. लक्षात ठेवायचं, सी मधला जर प्रोग्राम असेल तर तुम्ही जसं .c एक्सटेन्शन देता तसं हे असेंब्ली लँग्वेज प्रोग्रामिंग आहे, म्हणून आपण याला .asm जे आहे ते एक्सटेन्शन द्यायचं आणि सेव्ह करायचं. इथे नाव आलंय बघा तुमचं 16 बीट ASM. सोर्स ग्रुपवर राईट क्लिक केलंय. राईट क्लिक केल्यानंतर ऍड फाइल्स टू द सोर्स ग्रुप. सेम जे तुम्ही नाव दिलेलं होतं ते द्यायचंय, ADD ऍड 16 बीट ASM. बरोबर. सेम फाईलचं नाव द्यायचंय, कारण ही फाईल आपल्याला सोर्स ग्रुप मध्ये जी आहे ती ऍड करायची आहे. ठीक आहे, म्हणून सेम नाव दिलंय. खाली सोर्स ग्रुपच्या फाईलला नाव ASM सोर्स फाईल सिलेक्ट करायचंय, ऍड म्हणायचंय. ठीक आहे, ऍड म्हटलं की
क्लोज करायचंय. सोर्स ग्रुप मध्ये तुमची जी फाईल आहे ती ऍड झालेली आहे, बरोबर. आता 16 बिटचा जो प्रोग्राम असणार आहे तो इथे राईट करायचा आहे. ठीक आहे. जो काही तुमचा प्रोग्राम असणार आहे तो पेस्ट करायचा आहे. ठीक आहे. आता हा सी मध्ये मी तुम्हाला एक सॅम्पल दाखवते. हा सी मधला ऍडिशनचा प्रोग्राम. त्याच्यानंतर बिल टार्गेट करायचं आहे. ठीक आहे. तर हा प्रोग्राम मी सी मधला आहे त्याच्यामुळे इथे हे दाखवत आहे 0 एरर 0 वॉर्निंग दाखवणार. तुम्हाला फक्त मी स्टेप सांगते. त्याच्यानंतर जायचे डिबग मध्ये आणि स्टार्ट डिबग करायचंय आणि प्रोग्राम रन करायचा आहे. ठीक आहे. तर इथे तुम्ही ऍक्च्युली 16 बिटचा जो प्रोग्राम आहे तो टाइप करायचा आहे. 16 बिट ऍडिशनचा जो काही प्रोग्राम आहे आपला तो टाइप करायचा आहे. टाइप करायचा, सेव्ह करायचा आणि प्रोग्राम रन करायचा आहे. ठीक आहे.